चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग त्यांना आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी 90% लोकांना नसलेली माहिती तुम्हाला मी आज सांगणार आहे। खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण अगदी प्रत्येक घरात देवघर आहे, एकतरी देवाची मूर्ती आहे आणि जिथे देवघर किंवा देवाची मूर्ती आहे त्या प्रत्येक ठिकाणी दिवा हा लावला जातो। जसं आपल्याला दररोज अन्न खायला लागतं, अंघोळ करायला लागते, झोपायला लागतं, तसंच दररोज आपल्या घरामध्ये आपल्याला दिवा लावायलाच लागतो, अगदी प्रत्येक जण। आता जोही हा व्हिडिओ बघत असेल तो मला वाटतं आपल्या चॅनलचं नावच स्वामी शक्ती आहे, त्यामुळे स्वामींचा भक्त असेल किंवा देवांची भक्ती करणाराच असेल, त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये दिवा हा लावला जात असेल। मात्र बऱ्याच कमेंट आहेत, बऱ्याच लोकांचे प्रश्न आहेत, बऱ्याच ताई दादांचे प्रश्न आहेत, ताई याच्यावर एक व्हिडिओ बनव, याबद्दलची माहिती आम्हाला सविस्तर सांग। कारण 99% लोकांना खरं तर ही माहितीच नाही की दिव्यामध्ये जी वात लावतो ती वात अर्धी जळाल्यानंतर अर्धी वात दिव्यात असतेच। ही अर्धी जळालेली वातीचं नक्की काय करायचं असतं आजच्या या व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे। त्याचबरोबर कुठेही देवधर्माला गेलो की तिथे फुलं मिळतात, कुठेही आपण देवाच्या स्थानी गेलो बघा, आपण हार वगैरे अर्पण करतो, मग तेही आपल्याला हार वगैरे देतात रिटर्न। मग नक्की या फुलांचं या हाराचं आपण काय करायचं बऱ्याच जणांना नाही माहिती, बऱ्याच जणांना नाही कळत। आजच्या या व्हिडिओमध्ये ही अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका, व्यवस्थित पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। सगळ्यात आधी आपण दिव्याबद्दल बोलूयात। त्याआधी तुम्हाला सांगते, बऱ्याच वेळा पूजा करतो, पाठ करतो, सगळं काही करत असतो, तरी फरक येत नाही। काही लोकांना त्वरित फरक येतो, कारण त्यांची सेवाही तेवढी घडलेली असते किंवा काहींची सेवा ही पटकन पोहोचली जाते, काहींना थोडा टाइम लागतो। देव तेवढी सेवा घडून देतो तेव्हाच आपल्याला प्रचिती द्यायला सुरुवात करतो, नाहीतर आज सेवा करायला सुरुवात केली, उद्याच माझी इच्छा पूर्ण झाली, परवा मी सेवा करेन का? नाही, त्यासाठी तेवढी सेवा घडावी लागते। भगवंत ही साधा सोपा नाहीये, तो आपल्याकडनं तेवढ्या गोष्टी घडवून घेतो जेव्हा त्यांची इच्छा होईल किंवा जेव्हा त्यांचं मन भरतं की ठीक आहे आता माझी इतकी सेवा झालेली आहे, त्यानंतर प्रचिती द्यायला सुरुवात करतात। बघा, स्वामी आपले असे आहेत ना की स्वामी एवढे म्हणजे साक्षात आहेत की त्यांच्या सेवेत प्रचिती आली नाही असं कोणीच नाहीये। कितीतरी अनुभव रोजचे मी तुमच्यासोबत शेअर करत असते, माझे स्वतःचे कितीतरी अनुभव आहेत। काही कमेंट तरीही असे आहेत की ताई आम्हाला अजून अनुभवच आलेला नाहीये। तुम्ही निस्वार्थ मनाने, तुम्ही शुद्ध भावनेने 100 काय 1001% विश्वास ठेवून सेवा करा, दुसऱ्याच दिवशी महाराज प्रचिती देणार। महाराज खूप साक्षात आहेत, सगळं बघतात, सगळं ऐकतात, सगळीकडे लक्ष आहे, पण आपल्या मनातील विश्वासही तेवढाच महत्त्वाचा असायला हवा। बघा, जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह असाल, जेव्हा तुमचा मनापासून विश्वास असेल किंवा जेव्हा तुमच्या अंतःकरणात त्या सगळ्या गोष्टी असतील, तेव्हा तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्या मनासारख्याच घडत असतात। मात्र इतकं करूनही जर त्यात तुम्हाला फरक येत नसेल तर काही गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यायला हवं। तुमच्याकडनं कुठल्या तरी अशा गोष्टी घडत असेल ज्याचे तुम्हाला दोष लागत आहेत। बऱ्याच वेळा देवांची पूजा करतो, दुपारच्या संध्याकाळच्या वेळी बघितलं तर दिवा विझलेला असतो किंवा एक देव इकडे असतो, एक देवाचं तोंड तिकडे असतं, कुठला देव कुठे ठेवायचा हेही कळत नाही, ग्रंथ कुठेतरी पडलेले असतात, धूळ खात असतात, माती साठलेली असते किंवा कुठल्याही कोपऱ्यात असतात। बऱ्याच वेळा अशा चुकीच्या गोष्टींचा दोष आपल्याला लागतो आणि त्यामुळे आपण केलेली शुभ कामे, आपण केलेली पूजा पाठ असतात ते आपल्याला साथ देत नाही। त्यामुळे जेवढं पूजा पाठ करतो, मंत्रस्तोत्र म्हणतो, त्याचबरोबर ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींकडे आपल्याला व्यवस्थित लक्ष द्यायला हवं, कुठलाही दोष लागायला नको। जर तुम्हाला कुठलाच दोष नसेल तर तुमची कितीही सेवा, अगदी छोटीशी सेवा असेल, एका दिवसाची सेवा असेल तरी तुम्हाला क्षणात प्रचिती मिळेल। त्यामुळे या गोष्टींकडेही लक्ष द्यायचं आहे। आता मी तुम्हाला सांगते, दिव्यातील वातीचं आपल्याला काय करायचं असतं। बऱ्याच वेळा
वात जळून जाते, पण 90% वेळात आपली अर्धी वात तशीच असते. कोणी अखंड दिवा लावत असतं, कोणी सकाळ संध्याकाळ दिवा लावत असेल, ज्याची त्याची इच्छा, मात्र अखंडच दिवा लावायला हवा. कारण अखंड दिवा ज्या घरामध्ये प्रज्वलित असतो त्या घरातील वातावरण, त्या घरातील प्रत्येकाचं आयुष्य किंवा त्या घरामधील सगळ्या गोष्टी ह्या मांगल्याच्या असतात. त्या घरामधील सगळ्यांचं जीवन हे आनंदमय असतं आणि त्या प्रत्येकाचं जीवन हे प्रकाशमय असतं. जर तुम्ही देवाच्या पुढे एका विशिष्ट वेळी जरी अंधार ठेवला, अंधार केला, तर तुमच्या जीवनातही तेवढाच अंधार होत असतो. त्यामुळे नेहमी दिवा जो आहे तो प्रज्वलितच असावा. आता जेव्हा दिव्यातील वात जी आहे ती विझते किंवा आता समजा मी आता दिवा लावलेला आहे, सकाळी तर मी वात बदलेन. वात दररोजची वेगळीच असली पाहिजे, एकच वात कधीच लावायची नाही. जेव्हा संकल्प असतो की अखंड वात असते, अखंड दिवा असतो, तेव्हा एकच वात असते. इतर वेळी आपली दिव्याची जी वात असते ती दररोज वेगवेगळी असते. आता समजा मी आता दिवा लावलेला आहे, सकाळी मला दुसरा दिवा लावायचा, म्हणजे सकाळी मी दिवाही दुसरा कधी लावेन, कारण 2-3 दिवसातून दिवा चेंज करायला पाहिजे. त्याला जास्त घाण वगैरे किंवा त्याला काजळी किंवा त्याला असं तेलाचा चिकटपणा आला की दिवा आपल्याला बदलायचा असतो. मग आपल्याला काय करायचं, दुसऱ्या दिवशी वात बदलत असताना तिची अर्धी वात राहिलेली असते. बरेच लोक काय करतात, मस्त काढायची ती वात आणि कचऱ्याची पेटी असेल त्याच्यात टाकून द्यायची, खिडकीतून कुठेतरी बाहेर फेकून द्यायची, पुढच्या दरवाजातून कुठेतरी टाकून द्यायची. याचेच तुम्हाला दोष लागतात, कारण ही वात साधी वात नाहीये. तुम्ही दिव्याची वात लावलेली आहात, दिव्याच्या समोर तुम्ही एकतरी मंत्र म्हणाला असालच, तुम्ही दिव्याच्या समोर एकतरी पूजापाठ केली असेलच. जेव्हा तुम्ही पूजापाठ कराल, मंत्रोच्चार कराल, तेव्हा हा दिवाच काय काम करतो, तर दिव्याची वात, दिवा जो आहे हा दिवा प्रज्वलित ठेवतो. म्हणजे आपली मनोकामना, आपली पूजापाठ, हा दिवा भगवंतापर्यंत आपली इच्छा किंवा आपल्या सेवा पोहोचवण्याचं काम करतो. मग जेव्हा ती दिव्याची वात असते ती साधी वात नसते, ती मांत्रिक झालेली वात असते. म्हणजे त्याच्यामध्ये शक्ती असते, त्याच्यामध्ये तेवढी ऊर्जा असते आणि ती ऊर्जा असलेली वात आपण सहज फेकून देतो. तर आता बऱ्याच लोकांना माहिती नाही, ताई मग काय करायचं. बरेच लोक साठवून ठेवतात आणि कुठेतरी जाताना येताना पाण्यामध्ये फेकून देतात. बघा, पाण्यात फेकणं ही गोष्ट वेगळी आहे आणि प्रवाहित करणं ही गोष्ट वेगळी आहे. प्रवाहित करणं म्हणजे काय, आपण 5 मिनिटं तिथे बसतो, अलगदपणे ज्याही आपले फुलं असतील, वाती असतील किंवा जे काही निर्माल्य आपण घेऊन आलेलो आहोत ते पाण्यामध्ये सहज असं सोडून देतो, त्याला प्रवाहित करणं म्हणतात. मात्र रस्त्यावर गाडी उभी केली, आता सगळ्यांकडे गाडीच असते, त्यामुळे नदीवरून सहज अगदी पिशवी घेतली, दिली फेकून, या गोष्टीने आपल्याला दोष लागतो. 99% लोक हीच चूक करतात आणि आपल्याला दोष लावून घेतात. लक्षात ठेवा, असं करत असाल तर ते आत्ताच स्टॉप करा. आता याचा योग्य वापर कसा करायचा किंवा नक्की काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. दिव्याच्या ज्या वाती आहेत दिव्यातून काढून ठेवा. एक मातीची पंटी घ्या, मातीची वाटी घ्या, भांड काय प्लेट असेल मातीचं घ्या, त्याच्यामध्ये ह्या वाती ज्या आहेत या वाती तुम्ही काढून ठेवा. एक 15 दिवसांनी 8 दिवसांनी तुम्ही या वाती, मला वाटते थोड्याफार प्रमाणात 7-8 वाटी म्हणजे एवढ्याशा तरी तुमच्या जमा होतील. त्यानंतर काय करायचं आहे, संध्याकाळच्या टायमाला प्रत्येक 8 दिवसातून, आता स्वामींची सेवा करतोय, स्वामींची भक्ती करतोय, स्वामींच्या समोर दिवा लावतोय, आठवड्यातून 1 दिवस प्रत्येक गुरुवारी रात्री काय करायचं आहे, तुम्हाला धुपाचं जे भांड आहे कापूर ज्याच्या जळतो त्या भांड्यामध्ये तुम्हाला किंवा मातीच्या पंतीमध्ये तुम्ही घेतलं तरी चालेल, या वाती तुम्ही जिथे ठेवलेल्या आहेत त्या वाती घ्यायच्या आहेत, त्यामध्ये थोडंसं कापूर टाकायचं आहे, कापूर पेटवायचं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला धूप टाकायचं आहे. ठीक आहे, लोबन असेल ते टाका, धूप असेल ते टाका आणि याचा जो वास आहे, याचा जो सुगंध आहे किंवा याचा जो धूर आहे तो घरभर पसरवायचा आहे, घरभर फिरवायचा आहे सगळीकडे. याने काय होईल, घरातील सगळी निगेटिव्हिटी, नकारात्मकता बाहेर निघून जाईल. कारण ही जी वात आहे ही दैवी शक्तीने तुम्हाला प्राप्त झालेली, म्हणजे एक तुम्ही जी काही प्रार्थना केलेली आहे आठवड्याभराची किंवा तुम्ही जे काही दररोज पूजा मंत्र केलेले आहेत, हे पूजा मंत्र करून हा जो दिवा तुम्ही लावलेला आहे, या दिव्यातील जी वात आहे ही वात पूजा मंत्रांनी तुमची पवित्र झालेली, म्हणजे त्याला असं म्हणतात की ही वात जी आहे ती वात नाहीये नुसती, तर या वातीमध्ये तेवढी शक्ती जमा झालेली आहे, तेवढी त्या वातीमध्ये मांगल्य तयार झालेलं आहे आणि ही वात साधी सुधी नाही तर ती स्वामींच्या समोरची आहे, भगवंतांच्या समोरची आहे. त्यामुळे त्यामध्ये तेवढी सकारात्मक ऊर्जा किंवा त्यामध्ये तेवढी ती शक्ती आहे. त्यामुळे ही वात जशी पेटायला सुरुवात होईल, जसं धूप पेटायला सुरुवात होईल, जसं लोबण किंवा आपलं कापूर जाळायला सुरुवात होईल, तशी सगळी घरातली निगेटिव्हिटी पळून जायला सुरुवात होईल, घरातली नकारात्मकता निघून जाईल, घरातील वाईट शक्ती निघून जाईल. दर आठवड्याला हे करत गेलात तर घरात कुठलीच वाईट शक्ती येऊ शकत नाही, घरातलं सगळं वातावरण मांगल्याचं आणि चांगलं असेल. हे सगळं करत असताना
म्हणजे हा धूर तुम्हाला सगळीकडे जाळायचा आहे, सगळीकडे धूर तुम्हाला दाखवायचा आहे. सगळी घरामध्ये धूर पसरून झाला, मुख्य दरवाजाच्या इथेही हा धूर पसरवायचा आहे. त्यानंतर जेव्हा धूर कमी व्हायला लागेल किंवा जेव्हा थंड होईल त्यावेळेस 2 मिनिटं तुळशीच्या बाजूला हे जी वाटी किंवा हे जे भांडं आहे तुळशीच्या बाजूला ठेवा. जेव्हा ही राख शांत होईल, एकदम शांत वाटेल की आता थंड झालेली आहे, त्यावेळेस काय करा, एका डब्बीमध्ये ही जी राख आहे ही भरून ठेवा. आणि जेव्हा तुम्ही हळदीचं लेपन करत जाल, हळदीच्या लेपनामध्ये आपण गोमूत्र घेतो, गंगाजल घेतो, हळद घेतो, त्याच्यामध्ये आपण चंदन पावडर घेतो आणि ह्या गोष्टी मिक्स करून जेव्हा हळदीचं लेपन करतो त्यावेळेस ही जी राख आहे ही थोडीशी याच्यामध्ये मिक्स करा. ही राख ही हळदीच्या लेपनामध्ये मिक्स करा आणि आठवड्यातून प्रत्येक वेळी घराला उंबरठ्याला हळदीचं लेपन याच्यासोबत करत चला. कुठलीच वाईट शक्ती घराला शिवूही शकणार नाही, कुठलीच वाईट शक्ती तुमच्या घरात प्रवेश करणार नाही. घरातील प्रत्येक सदस्य आनंदी असेल. घरातील जेव्हा तुम्ही हा धूर करायला सुरुवात कराल किंवा जेव्हा याचा धूर तुम्ही घरामध्ये दाखवायला सुरुवात कराल, खरं तर तेव्हाच तुम्हाला अनुभव येत जाईल. घरातील कलह थांबतील, घरातील शत्रुपीडा थांबेल, घरातील त्रास थांबेल, घरात एकमेकांचं जे पटत नव्हतं तिथे वातावरण सौख्याचं होईल. तुमच्या आयुष्यात तुम्हाला कोणत्याही शत्रूचा किंवा कुठल्याही बाहेर व्यक्तीचा त्रास होत असेल तो त्रास थांबेल. तुमच्या आयुष्यात सगळ्यात चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होईल. आणि मेन म्हणजे तुम्हाला जे काही दोष लागले असेल किंवा तुमच्या आयुष्यात कुठलेही दोष असतील ते सगळे दोष तुमचे निवारण होतील. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आता एक सुंदर आणि छान उपाय सांगितलेला आहे. प्रत्येकाने वातीचा उपाय असाच करा. कुणीच कचऱ्यात कुड्यात किंवा कुणीही नदीमध्ये फेकू नका. बघा, नदीत फेकल्याने आपण त्या नदीचं पाणी पितो, आपण त्या नदीचं पाणी वापरतो. जर असंच आपण सगळं फेकत राहिलो तर नदी सुद्धा घाण होईल. नदी ही माता आहे, जलमाता आहे, तिला अशुद्ध करून काहीच हे नाहीये आणि तिला अशुद्ध नाहीच केलं पाहिजे. तिची आपण निगा राखली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे अशा गोष्टी तिथे फेकणं त्यात फेकणं मला तरी चुकीचं वाटतं. जेव्हा तुम्ही असा वापर घरात करायला सुरुवात होईल तेव्हा तुमच्या घरामध्येही चांगल्या आणि मांगल्याच्या गोष्टी घडायला सुरुवात होईल. ही महत्त्वाची गोष्ट. आता दुसरी गोष्ट सांगते की मंदिरात गेल्यानंतर जी फुलं दिली जातात किंवा आपल्याही देवघरातली जी फुलं आहेत त्यांचं काय करायचं. एक तरी फुलं जी आहेत पिशवीमध्ये ठेवा, कुठेच फेकून देऊ नका. फ्लॅटमध्ये राहताय, कुठेही राहताय तरी ही जी फुलं आहेत ही साठवून ठेवा. आणि जेव्हा फ्लॅटच्या बाहेर पडत, आता असं तर कुठला गाव, असा कुठला तालुका, जिल्हा तर नसेल की ज्या जिल्ह्यात एक झाडही नसेल. बिल्डिंगच्या खाली उतरा, समोर कुठलंही झाड लागेल, त्या झाड म्हणजे चांगलं झाड असावं ते, नाहीतर काटेरी झाड असेल, बोरीचं झाड असेल, तिथे चांगल्या गोष्टी टाकायच्या नाही. बिल्डिंगच्या खाली उतरल्यानंतर कुठेही एक झाड लागेल, आंब्याचं झाड असेल, काजूचं झाड असेल, फणसाचं झाड असेल, कुठलेही झाड, त्या झाडाच्या खाली ही पिशवी फाडायची आहे. पिशवीतून जो काही जे काही तुम्ही फुलं घेऊन गेलेले आहेत त्या झाडाच्या खाली तुम्हाला टाकायचे आहेत. याने त्या झाडाला खत मिळेल. जी काही आपण पूजापाठ केलेली आहे किंवा जी काही चांगल्या गोष्टींचं चे म्हणजे एखादी आपण मंदिरामध्ये जाऊन जी काही आपल्याला फुलं प्राप्त झालेली आहेत म्हणजे चांगल्याच गोष्टी आहेत, तर ही जी फुलं पवित्र फुलं आहेत ही जेव्हा आपण त्या झाडाखाली टाकू तेव्हा त्या झाडाचाही आशीर्वाद आपल्याला लाभेल. आपली जी काही इच्छा असेल तीही इच्छा त्वरित पूर्ण होईल. त्यामुळे झाडालाच तुम्हाला हे टाकायचं आहे. ही पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट तुम्ही काय करू शकता, तर जो आपण मंदिरात वगैरे जातो बघा, कुठेतरी मंदिरात जातो आणि अचानक आपल्याला फुलं भेटतात. किती छान वाटतं ना ती फुलं भेटल्यानंतर की मलाच भेटली, मलाच प्रसाद भेटला. असं कवचित तुम्हाला भेटलं तर ती फुलं पर्समध्ये वगैरे जपून ठेवा, तिजोरीमध्ये जपून ठेवा. आणि जर जास्त फुलं भेटली, नेहमीच भेटत गेली तर काय करायचं, तर ती जी फुलं आहे ती गॅसची शेगडी लावा, एक कढई ठेवा, त्याच्यावरती फुलं टाका. याचा जो ही जी फुलं आहेत ही फुलं तुम्हाला थोडीशी भाजून घ्यायची आहेत म्हणजे कुरकुरीत होतील. या फुलांमध्ये थोडीशी चंदन पावडर टाकायची आहे, थोडंसं कापूर टाकायचं आहे, थोडंसं लोबन असेल ते टाकायचं आहे. अशा पद्धतीने ही जी फुलं आहेत ही मिक्सरला लावून घ्यायची आहेत. याची एक पावडर तयार होईल आणि रोज संध्याकाळच्या टायमाला आठवड्यातून एकदा केलं तरी चालेल. जेव्हा तुम्ही धूप जाळाल, जेव्हा कापूर जाळत असाल तेव्हा त्या कापूर जाळल्यानंतर त्याच्यावरती ही पावडर टाकून द्यायची. थोडीशी ही पावडर टाकायची. याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला थोडंसं धूप हवं असेल, लोबन हवं असेल ते टाका. याचा एक विशिष्ट सुंदर वास घरात पसरतो. याने तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकताही निघून जाणार, वाईट शक्तीही निघून जाणार, कुणाला नजर लागली असेल तीही निघून जाणार. तांत्रिक गोष्टीचा कुठलाच परिणाम, कुणी तुमच्यावरती वाईट शक्तीचा परिणाम करण्याचा प्रयत्न केला ती वाईट शक्तीही काहीच काम करणार नाही. कारण तुमच्या घरात इतक्या चांगल्या गोष्टी घडायला लागणार. प्रत्येकाने या दोनपैकी एक गोष्ट करा. एक तर झाडाखाली टाकून द्या. टाईम नाहीये ताई फुलं सुकवायला किंवा हे करायला, ठीक आहे झाडाखाली टाका, पण जे घरातच असतात त्यांनी असा वापर करा की ती फुलं जी आहेत ती चांगल्या पद्धतीने कढईत भाजून त्याची एक पावडर तयार करा आणि तुमच्या घरामध्ये या पावडरीचा
जो वापर आहे तो कापरासोबत करत चला. घरात सगळ्या चांगल्या गोष्टी घडायला लागतील, घरामध्ये सगळं वातावरण चांगलं होईल. साधारण सोपे उपाय आहेत. बऱ्याच लोकांना या गोष्टी माहिती नव्हत्या. जर आता तुम्हाला या गोष्टी माहिती झालेल्या आहेत तर अजिबात या गोष्टी चुकवू नका. आजपासून उद्या सकाळपासून या गोष्टी बदला. कचऱ्यामध्ये अशा काहीही देवांच्या गोष्टी निर्माल्य जे असेल ते विसर्जित करण्या अगोदर, फेकून देण्या अगोदर काही गोष्टींचा विचार करा. कारण जर ते दोष लागले तुम्हाला तर त्यातून बाहेर निघताना खूप कठीण होऊन जाईल. त्यामुळे आता सांगितलेल्या पद्धतीनेच तुम्ही या गोष्टींचा वापर करायला सुरुवात करा. तर आजची ही माहिती कशी वाटली कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.